लीड्स मराठी मित्रमंडळ लीड्स यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद भगवद्गीतेचा सूक्ष्म अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. प्रार्थना. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. आपण भजन करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोलो श्री कृष्ण भगवान की जय. श्रीमद भगवद्गीता आपला 12वा अध्याय पूर्ण झाला. परमेश्वर कृपेने आज आपण 15वा अध्याय सुरू करणार आहोत. आपण सुरुवातीला 12वा अध्याय बघितला. त्यात सगुण की निर्गुण यात भगवंताने सगुण भक्तीचे वर्णन केले आहे आणि निर्गुण भक्ती ही थोडी अवघड आहे असेही भगवंतांनी आपल्याला सांगितलेले आहे. असे कोणते भक्त मला प्रिय आहेत त्यांची लक्षणे आपल्याला त्यांनी सांगितली. उदाहरणार्थ क्षमाशील, द्वेष न करणारा, सुचिरभूत राहणारा, पवित्र अशी सुमारे 39 लक्षणं भगवंतांनी आपल्याला सांगितलेली आहेत. ती आपण आपल्या अंगी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. आता 15व्या अध्यायात भगवंतांनी काय सांगितले ते आपण बघूया. 15व्या अध्यायात भगवंतांनी संपूर्ण सृष्टीची रचना सांगून देव, मनुष्य, राक्षस तसंच मनुष्याचे भाव, त्याचे ठिकाण हे पिंपळाच्या झाडाचे उदाहरण देऊन आपणास त्यांनी समजावून सांगितले आहे. प्रत्यक्ष सर्वात उत्तम पुरुष म्हणजे पुरुषोत्तम. आणि मूळ पुरुषोत्तम कसा असतो, मी कसा आहे या संदर्भात मध्ये स्वतःची ओळख भगवंतांनी अर्जुनाला करून दिलेली आहे. आणि त्यामध्ये पुरुषोत्तम याबाबत भगवंताने आपल्याला माहिती देताना म्हणूनच या अध्यायाचे नाव पुरुषोत्तम असे आहे. भगवंताचे गुणवर्णन, भक्तांचे गुणवर्णन करून तो काय काय काम करतो, त्यानंतर जीवात्मा, आत्मा, परमात्मा कसा आहे आणि सर्वात महत्वाचे जे गीतेचे सार ते देहज्ञान व आत्मज्ञान कशाचे ज्ञान आपण घ्यावे. वास्तविकरित्या दोन्हीही ज्ञान अत्यंत गरजेचे आहे.
आणि सारासार विचार करून ही माहिती करून घेणं आपल्याला अत्यंत गरजेचे आहे. देहज्ञान घेणं सुद्धा गरजेचंच आहे. कारण देहाच्या साहाय्याने आपण आत्मज्ञान करू शकतो. अन्यथा आपण आत्मज्ञान करून घेऊ शकत नाही. सर्व कर्माचा कर्ता हे भगवंत स्वतःच आहे आणि त्या असलेल्या पुरुषोत्तम योग असे नाव असलेल्या अध्यायाला सुरुवात आपण करणार आहोत. सुरुवातीला मी श्लोक म्हणून दाखवतो, त्यानंतर आपण एक एक आवर्तन करणार आहोत. माझ्या मागे आपण म्हणावं, ओम श्री परमात्मने नमः. महा म्हणा आपण, ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवत गीता म्हणा, श्रीमद भगवत गीता अथ पंचदशोऽध्यायः म्हणा, अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवानुवाच, श्री भगवानुवाच. ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. आपण म्हणा माझ्या मागे, मी एक एक ओवी म्हणतो. ऊर्ध्वमूलमधः शाखम् म्हणा, ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् म्हणा आपण, अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि, छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. आपण म्हणा, यस्तं वेद स वेदवित्. सरळ अर्थ, भगवंत म्हणाले, आदिपुरुष परमेश्वर रूपी मूळ असलेल्या व ब्रह्मदेव रूप मुख्य फांदी असलेल्या या संसार रूप अश्वत्थ वृक्षाला अविनाशी असे म्हणतात. वेद म्हणजे ज्ञान. आपण सगळा ज्ञान यज्ञ करत आहोत आणि या ज्ञानाला जी वृक्षाची पाने आहेत त्याला वेद असे म्हणतात. या झाडाला म्हणजे संसार रूप वृक्षाला संपूर्ण ब्रह्मांडाची रचना, मूळ जगत, जगाचे भाव हे संपूर्ण ज्ञानाला जो तत्वतः समजतो तो संपूर्ण वेदाचे सार जाणणारा ज्ञानी पुरुष समजला जातो, असा भावार्थ या पहिल्या श्लोकामध्ये आहे. आपण जर वाचायला सुरुवात केली तर आपल्या धर्माचा अभ्यास करायला सुरुवात केली तर इतके ग्रंथ आहेत की त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ग्रंथ आहेत. ते आपण मागे बघितले. वेद आहेत, पुराणे आहेत, उपनिषदे आहेत, रामायण आहे, महाभारत आहे. या पद्धतीने आपण जर अभ्यास करायला सुरुवात केली तर आपलं संपूर्ण आयुष्य यामध्ये संपेल यात शंका नाही. त्यासाठी प्रत्येक ग्रंथाचा सारासार विचार करून, तसेच त्यासाठी वेदांमध्ये जे सार सांगितले आहेत ते आपण यथावकाश बघणारच आहोत. पण आज यजुर्वेदाचं जे सार ते बघायचं ठरलं तर अहम ब्रह्मास्मी हे 5च अक्षर म्हणजे मी ब्रह्म आहे, म्हणजे भगवंताच्या अंगामध्ये जे गुण आहेत ते सगळे माझ्या तुमच्या सगळ्यांच्या अंगात आहेत. पण त्याची जाणीवपूर्वक माहिती आपण करून घेतली पाहिजे आणि चांगले गुण वाढवले पाहिजे. तसेच वाईट गुणही आपल्याला कमी केले पाहिजे. त्यामुळे आपण गीतेचा अभ्यास करत आहोत. आता
मूळ रचना बघूया. आपल्याला कल्पना करण्यासाठी मी एक चित्र दाखवतो. आता हे असं चित्र बघितल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की हे झाडाचं चित्र आहे. हे झाडाचं चित्र आहे आणि त्याच्या फांद्या वर आहेत आणि मूळ मात्र खाली आहे. भगवंतानी हे आपल्याला नीट समजून सांगण्यासाठी हेच चित्र मी आता उलट धरत आहे या पद्धतीने. म्हणजे याचे मूळ वर आहेत आणि फांद्या खाली आहेत. संसार चक्र या पद्धतीने उलटे आहेत. याचे मूळ वर आहेत आणि पुन्हा मी आपणाला सांगतो की याचे फांद्या ज्या आहेत त्या खाली आहेत. याप्रमाणे या झाडाला अनेक पाने आहेत. प्रत्येक पानाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर इतक्या सहजासहजी ते आपल्याला समजणार नाही आणि वाचण्यासाठी सुद्धा आपला भरपूर वेळ जाणार आहे. मग त्यासाठी भगवंतांनी काय केले? आपल्याला सुरुवात यासाठी या वृक्षाला ऊर्ध्व मूल असे म्हणून सुरुवात केलेली आहे. ह्या वृक्षाला ऊर्ध्वमूल म्हटल्यानंतर सुरुवात कुठून झाली? सुरुवात झाली विष्णूंच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. त्यानंतर ब्रह्मदेवाने ती भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवांना सृष्टीची रचना करण्यासाठी आज्ञा केली आणि आज्ञा केल्यानंतर ब्रह्मदेवानी ज्यावेळेस ते करायला लागले, सृष्टी निर्माण करायची ठरली, तर कुठलीही गोष्ट करायची असेल तर तप केल्याशिवाय पर्याय नाही. आणि त्यानंतर ब्रह्मदेवांनी राजस्थानमधील पुष्कर या ठिकाणी आपली तपश्चर्या करण्यास सुरुवात केली सृष्टीची निर्मिती करण्यासाठी. आणि बरेच वर्ष तपश्चर्या करण्यासाठी सृष्टी निर्माण करण्याचा त्यांनी जो संकल्प घेतला होता त्याप्रमाणे हिरण्यगर्भरूप ब्रह्मदेवाला भगवंतापेक्षा खालच्या भागात म्हणजे अध, आता आपण त्या झाडाचं जे उदाहरण घेतलेलं आहे पिंपळाच्या झाडाचं, तर सुरुवातीला आपण मूळ वर पाहिलं आता आणि ते जे मूळ आहे ते तिथे पहिल्यांदा कोण आहे तर भगवान विष्णू आहेत, नारायण आहेत, त्यांना सहस्र नाव आहेत आणि त्यानंतर ब्रह्मदेवाचं स्थान आहे. मग त्यांच्या खाली असल्यामुळे भगवद्गीतेमध्ये अध हा शब्द आलेला आहे आणि त्याप्रमाणे पण ब्रह्मदेवाची ही मूळ शाखा आहे सृष्टीची. आता अव्यय हा शब्द आलेला आहे. त्या अव्यय म्हणजे कधीही नष्ट पावणारा, की ज्यात नेहमी क्षणाक्षणाला थोडा बदल होत असतो. आपण जर सूक्ष्म अभ्यास केला तर ह्या पृथ्वीवर सुद्धा क्षणाक्षणाला बदल होत असतो. पृथ्वीचा वेग, आकाश वगैरे वगैरे. मग आता याचं उदाहरण जर घ्यायचं ठरलं तर हे अव्यय म्हणजे काय? तर कधीही नष्ट न पावणे आणि जसं नदीमधून जे पाणी वाहतं, आपण काय म्हणतो? नदीमध्ये पाणी वाहिलं, सारखं पाणी वाहत आहे गंगेमध्ये. तर ते कशामुळे वाहत आहे? तर पाण्याचा फ्लो कंटिन्युअस आहे. परंतु आपण एका ठिकाणी उभं राहिलं आणि ते पाणी बघितलं तर जे पाणी आपल्या समोरून गेलं ते पाणी परत आहे का? नाही. तात्पर्य असं आहे की जे समोर दिसतं ते नाशवंत आहे. यासाठी काय सांगितलंय? शंकराचार्यांनी सांगितलंय की ब्रह्मसत्य जगन मिथ्या. त्यांनी खोटं म्हटलेलं नाहीये. मिथ्या आणि खोटे हे दोन्ही शब्द जवळजवळ सारखे आहेत. परंतु मिथ्या या शब्दाला असा अर्थ आहे की जे आहे पण काही काळांनी ते नष्ट होणार आहे. अशा पद्धतीने भगवंतांनी आपल्याला ह्या अध्यायामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण आता काय काय करणार आहोत? तर सर्व सृष्टी, ब्रह्मांड, जीवन, मृत्यू, कर्म, कर्तव्य, आत्मा, मन याची संपूर्ण माहिती कशासाठी करून घेतो आपण हे?
हेही आपल्या लक्षात पाहिजे. का करतोय आपण हे सगळं? कारण आपलं नेमकं आयुष्य का, किती, कसे, केव्हा, कोणासाठी जगायचे हे आपण नीट व्यवस्थित समजून घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आता हे समजलं पाहिजे, की मी कशाला आलो? मी कोठुनी कोण आलो कसा रे? श्रीपुत्र स्वप्नातची गुंतलो रे. प्रारब्ध माझे मज आठवेना. तुझ वीण रामा मज कंठवेना. मग आता हे समजलं आपल्याला, की आम्हाला काय पाहिजे हे आम्हाला अगोदर आमची क्युरिओसिटी वाढलेली आहे. मग आता हे समजल्यानंतर आता थोडंसं चाणाक्ष होतोय आपण. कसं चाणाक्ष होतोय? की आपण आपल्या स्वतःलाच मनाने वर घेऊन जायचंय आणि आपलं ऑब्झर्वेशन करायचंय, जगाचं ऑब्झर्वेशन करायचंय. ते कसं करायचं? तर आपल्या सहवासातील आलेल्या प्रत्येक व्यक्ती, कुटुंबातील व्यक्ती, घर, दार, पैसा, आरोग्य, नातेसंबंध यांच्या मर्यादा, भावनिक गुंतवणूक या गोष्टी अत्यंत सूक्ष्म रीतीने मायक्रो लेवलवर आपल्याला समजल्याच पाहिजे. त्या गोष्टी आपल्याला समजल्याच पाहिजे. कारण संसार हा मिथ्या आहे म्हटलंय. मग तो करायचा नाही का? जीवनाला मृत्यू आहे. मग ते जगायचं नाही का? शेवटी आपल्या संपर्कातील प्रत्येक गोष्ट, व्यक्ती, परिसर आणि ज्या काही भौतिक गोष्टी आहे यांना आपण सोडून जाणार आहोत. म्हणून काय नेहमी नाराज राहायचं? पण भगवंत सांगतात की सर्व करायचं. समजून, उमजून, मर्यादा पाळून, चाणाक्षपणे पूर्वीच्या सनातन धर्माने सांगितलेल्या नीती नियमांचे पालन करून प्रत्येक गोष्ट स्वतःच करून मग त्याचा अनुभव घेऊन परिणामाबद्दलची सुखदुःख भोगणे, त्यासाठी आपलं आयुष्य अत्यंत कमी आहे. मग जर छोटस आयुष्य आहे तर ते आपण चाणाक्षपणे का नाही अ, घालवायचं? त्यामुळे आपण बघितलेलं आहे की आता कलियुगाला 5126 वर्षाचा इतिहास आहे. आणि आपण तर आपला सनातन धर्म तर इतका श्रेष्ठ आहे की सत्ययुगापासूनच्या सगळ्या गोष्टी आपण आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे इतिहास, घटना, राजे, महाराजे, निसर्ग इत्यादी अनेक गोष्टींचा अभ्यास मी पूर्ण करून पूर्ण पूर्ण वर्तमान काळामध्ये क्षणाक्षणाला आनंदाने, समाधानाने, आरोग्यपूर्ण, संयमाने, मर्यादित कसे जगावे यासाठी गीता आपल्याला मार्गदर्शन करते. आता आपण मूळ विषयाकडे येत आहोत. ही पूर्वपीठिका झाली. 15व्या अध्यायातील पहिल्या ते 3 श्लोकापर्यंत अश्वत्थ म्हणजे पिंपळाच्या वृक्षाची उपमा देऊन सुलभतेने संपूर्ण सृष्टीची रचना थोडक्यात भगवंतांनी अर्जुनाला म्हणजेच आपल्याला सांगितलेली आहे. सावधान, जिज्ञासू, आदरणीय श्रोतेजन हो, आता आपण आपल्या पिंपळाच्या उदाहरणाने जगाची नव्हे तर संपूर्ण सृष्टीची रचना जाणून घेणार आहोत. म्हणजे अध्यात्मातील एक पाऊल आपलं पुढे जाणार आहे. आणि ते पाऊल आपण शेवट आपल्याला मोक्ष केव्हा मिळेल अजिबात सांगता येत नाही. जेवढं काम करू त्या पद्धतीने आपण वरच्या वर्गात असे जाणार आहोत. मग त्यासाठी एक जन्म लागतो का किती जन्म लागतो हा विषय आपला नाही. एखाद्या भरपूर पाणी असलेल्या, मी आता हे पुन्हा सांगतोय आपल्याला, की स्थिर व शांत असलेल्या जलाशयात किंवा तलावात एखाद्या झाडाची प्रतिमा, छाया, सावली कशी दिसेल याची कल्पना आपण करूया. सर्वप्रथम आपण बघितलं, सर्वप्रथम आपण झाडाचा बुंधा, खोड, मग मोठ्या फांद्या, छोट्या फांद्या, पाने, फुले, फळ आपणास उलटे दिसतील. आणि नेहमीचं झाड कसं दिसेल हो? तर त्याच्यामुळे जमिनीमध्ये त्या नाही दिसणार आपल्याला. पण जमिनीच्या वर खोड, मोठ्या फांद्या, छोट्या फांद्या, पाने, फुले व फळ असे आपणास दिसते. याचे मूळ वर आहे म्हणजे परमपिता नारायण हे प्रथम पुरुष, त्यानंतर ब्रह्मदेव,
आणि त्यानंतर लगेलग आली ती माया. माया निर्माण झाली. मायेपासून आता माया निर्माण झाली आणि मायेपासून काय निर्माण झालं? तर सत्व, रज, तम या प्रमुख 3 फांद्या निर्माण झाल्या आणि त्यापासून 84 लक्ष योनी निर्माण झालेल्या आहेत. आपला सनातन धर्म त्यामध्ये एक एक वैशिष्ट्य आपण नेहमी लक्षात ठेवायचं आहे, की जे जिवंत होते, जे जन्माला आले होते, जे आपले ऋषीमुनी होते, त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ते कधी जगलेच नाही. केवळ इतरांचं कल्याण व्हावं, समाजासाठी मी काय देऊ शकतो, ह्या पद्धतीनेच त्यांनी आपलं संपूर्ण जीवन घालवलेलं आहे. आणि त्यामुळेच आपण एवढे भाग्यवान आहोत, की काही हजार वर्षापासूनचं जे ज्ञान आहे, ते आपल्याला अत्यंत तंतोतंत माहीत आहे. म्हणून त्यांनी ही फिगर काढलेली आहे. 84 लक्ष योनी. मानवी देहामध्ये आता अजून एक छोटंसं उदाहरण आहे. मानवी देहामध्ये ज्याप्रमाणे डोके वर असते, मेंदू हा आपला अत्यंत महत्वाचा भाग. त्यामध्ये त्याचप्रमाणे परमेश्वर हा सर्वोच्च स्थानावर विराजमान आहे. आता आपण खाली येतोय, हळूहळू माहिती करून घेतोय अध्यात्माची. त्याच्यामध्ये फांद्या, पानांचा आपण विचार करूया. मग त्यामध्ये आता सत्वगुण फांदीबद्दल विचार करूया. एका झाडाला किती पानं असतात असं जर विचारलं तर आपल्याला सहज सांगता येईल का? नाही. मॅन्युअली सांगता येईल का? सांगता येईल. परंतु त्यासाठी किती वेळ लागेल? सांगता येत नाही. आजकालच्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आता त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. परंतु आपण जर लक्ष द्यायचं ठरवलं, की मला ह्या झाडाच्या फांद्या मोजायच्या आहेत, तर ते काही आपल्याला सहजासहजी शक्य नाही. त्यामुळे हा जो अध्यात्म आहे, हा जो अध्यात्माचा समुद्र मी जो नेहमी म्हणतो, त्या आपल्या क्षमतेप्रमाणे आपण थोडा थोडा तरी त्याची तोंडओळख करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. मग आता सत्वगुणाबद्दल आपण बघूया. सत्वगुणापासून काय निर्माण झालं? जसं आंबा लावल्यानंतर आंबा निर्माण होतो, चिंच लावल्यानंतर चिंच निर्माण होतं. त्याच पद्धतीने ही माहिती आपल्याला ह्या ठिकाणी दिलेली आहे. मग आता सुवासना, परोपकार, दयाळू, त्यानंतर भगवंताचे उपासक, त्यानंतर ही पुढे फांदी वाढली. त्यांनी ज्या ज्या माणसांनी हे गुण आपल्यामध्ये निर्माण केले, जाणीवपूर्वक निर्माण केले. निर्माण करायचे म्हणजे काय? की सुरुवातीला जन्मल्याबरोबर आपल्याला दिलेलेच आहेत. परंतु आपण कोणते वाढवायचे, कोणते कमी करायचे ते आपण आपलं ठरवायचं आहे बरं. आणि मग त्यापासून काय निर्माण होतं? पितृ, ऋषी, स्वर्ग, इंद्र, वायू, अग्नी अशा पद्धतीने ह्या सत्वगुणाची जी फांदी आहे त्याला हे वेगवेगळे पानं येतात. त्या पानांच्या पुढे काय येतं? अत्यंत तपश्चर्या केल्यानंतर स्वर्ग आपल्याला मिळतो आणि त्याच्या अगोदर आपल्याला ब्रह्मा, विष्णू आणि महेश या अनेक देवदेवता आणि शेवटी मोक्ष ही सत्वगुणाची फांदी आहे. आता ह्या सत्वगुणाच्या फांदीमध्ये ही शेवटी आकाशाकडे जाते. आपण झाडाचं जर ऑब्झर्वेशन केलं तर काही फांद्या वर जातात, काही फांद्या खाली जातात. याचा आपण अभ्यास करणार आहोत आता. आता फांदी नंबर 2 रजोगुणाची फांदी. ही कशी आहे? जन्माला आल्यानंतर माणसं कसे वागतात? कोणाकडे लक्ष देतात? मन, चित्त, अहंकार, बुद्धी ही पाने आणि एक फांदी त्यांचे कर्मानुसार हे सगळं आपल्याला मिळतं जन्मल्याबरोबर. आणि मग आपण आपलं कर्म कसं करतो? कोणाला गर्व होतो, कोणाला प्रमाद होतो. म्हणजे आपल्याला सर्व माहिती आहे, परंतु आपण ते जाणीवपूर्वक जेव्हा चुकीचं करतो, त्याला प्रमाद असं म्हणतात. म्हणजे ज्ञान असूनही निषिद्ध कर्म करणारा पुढे दगड, माती, लोखंड, धातू, गवत, शेवाळ, झाडं अशी अवस्था प्राप्त करतो. यानंतर आपण तमोगुणाकडे देतो. आपण 3 गुणांचा भाग करतो. हे सगळं पृथ्वी जी आहे, हे सगळं जग आहे, हे 3 गुणांवर आहे. सत्व, रज आणि तम. आता तमोगुणांबद्दल आपण अभ्यास करूया थोडासा. तमोगुण ही अपप्रवृत्ती, वाईट संभाषण, कर्तव्य न करणे, कुकर्म करणे,
आळसात जीवन घालवणे याची परिणिती हिंस्र, विषारी जनावरे, पशुपक्षी हे अपप्रवृत्तीपासून निर्माण होतात. म्हणजे शेवटी मनुष्यच आहे. आता मनुष्याचा सुद्धा ब्रह्मदेवानी मनुष्य हा शेवटी निर्माण केला. अनेक सुधारणा करत करत मग त्याचा आपण दशावतारचा जो अर्थ आहे तो असाच आहे. मच्छ कच्छ वराह नरसिंह वामन भार्गव राम परशुराम बौद्ध कलंकी त्याची आपण यथावकाश माहिती घेणारच आहोत. मग आता तेजरूप नावाची एक फांदी आली बरं का ह्या वृक्षाला, आणि त्या तेजरूप फांदीपासून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद ही पानं निर्माण झाली. आता ती त्यातून मग सर्व अत्यंत काटेकोरपणे अभ्यास करण्याची आपली पूर्वजांची जी पद्धत होती ती फक्त आपण माहिती करून घेत आहोत. त्यामध्ये वायूचं जर उदाहरण घेतलं तर अपान, व्यान, उदान, समान ही काही पाने, त्यानंतर काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, लोभ, आजकाल इंस्टाग्राम, त्याच्यानंतर व्हॉट्सअप वगैरे वगैरे हे जे काही शत्रू आहेत, योग्य प्रमाणे वापर केला तर शत्रू नाहीत, परंतु ही जी मंडळी आहे ही सुद्धा अनेक पाने या संसार रूपी वृक्षाची आहेत. हे अव्यय आहे. आपण मागे बघितलं की हे अव्यय म्हणजे कधीही नष्ट न पावणारा व क्षणाक्षणाला बदलणारा हा वृक्ष आहे. म्हणून आपण याबाबत जितके ज्ञान मिळवू तितके ते कमीच आहेत. म्हणून गीतेचा अभ्यास, सनातन धर्माचा अभ्यास आपण शेवटच्या क्षणापर्यंत करणं हे निश्चितपणे चांगलं आहे. आता कशावरून चांगलं आहे? तर ज्ञान मिळवण्याचा फायदा काय? अहो, आमचे काम आम्हाला इतके असतात आणि तुम्ही काय सांगताय अध्यात्माचा अभ्यास करा, त्याचा काय उपयोग आहे आम्हाला? आपण मागे बघितलंय करके देखो, मग तो लक्षात येईल आपल्या. आता आपण मागचं उदाहरण बघूया बरं का. आपले उर्वरित जीवन नव्हे तर पुढील मागील पिढ्याही उद्धरून जातील इतकी शक्ती ह्या सनातन धर्मामध्ये आहे. दाखवा आम्हाला उदाहरण. मग प्रमुख आपण सप्त ऋषींचंच जे ज्ञान आपल्याला त्यांनी दिलेलं आहे ते ज्ञान, आणि त्या ज्ञानामुळे ते अमर झालेले आहेत. ब्रह्मदेवानंतर ह्या सप्तऋषींचा नंबर लागतो. कित्येक हजार वर्षापूर्वी हे ऋषी निर्माण झाले आणि त्यांनी जे शास्त्र लिहून ठेवलं तर त्या शास्त्राचा आपल्याला आत्तापर्यंत उपयोग होतो. म्हणजे आपण सनातन धर्माचा अभ्यास केल्यानंतर अमर होतो असं साधं गणित आहे. मग आता ते ऋषी कोण? विश्वामित्र, जमदग्नी, भरद्वाज, गौतम, अत्री, वशिष्ठ, कश्यप यांनी जगाच्या कल्याणासाठी अनेक शोध लावले, अनेक शास्त्रांची देणगी आपणाला दिलेली आहे. तरी त्यामुळेच काही हजार वर्षापूर्वी सुद्धा हे जन्मले तरी सुद्धा आपण त्यांना कधीही विसरू शकत नाही. त्याचं उदाहरण अजून एक छोटस बघूया. मध्यंतरीच्या काळामध्ये बिहारमधील नालंदा विद्यापीठात असलेल्या 9 लाख ग्रंथ, किती? 9 लाख भंडारामध्ये, या ग्रंथ भांडारामध्ये अग्नीच्या आहारामध्ये सर्व ग्रंथ भस्मसात झाले. तरीही केवळ तोंडी पाठ केल्याने व भारतातील इतर काही विद्यापीठामध्ये असलेले ग्रंथ अजूनही संपूर्ण मानव जातीस उपयोगास येत आहे. याचा आपणा सर्वांना अभिमान असणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्याला शंका यायला पाहिजे, हे म्हणजे काय, ते म्हणजे काय, आणि एकदा का त्या शंकेमधून गेलो की आपण ज्ञानाच्याकडे वळणार, यात शंका नाही. पुन्हा एकच वाक्य धर्माचं. धर्मो रक्षती रक्षतः. जो धर्माचं रक्षण करतो त्याप्रमाणे धर्म त्याचं रक्षण करतो, हे कधीही विसरता कामा नये. म्हणून विविध माध्यमातून सनातन धर्म म्हणजे काय, तो कसा आचरावा, नीती अनिती म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, आहार कसा असावा, योग कसा साधावा, अष्टांग योग कसा साधावा, यज्ञाचे प्रकार किती, कोणते, ज्ञान कसे मिळवावे, ज्ञानाचे प्रकार, अज्ञान म्हणजे काय,
मानवी मनाचे, भावनाचे, बुद्धीचे, चित्ताचे, अहंकाराचे नियोजन कसे करावे. पुन्हा सांगतो की आपल्या मनामध्ये, हे सगळं सॉफ्टवेअर बद्दल बोलतोय आपण, हार्ड बद्दल बोलत नाहीये. तर मानवाचे, बुद्धीचे, चित्ताचे, अहंकाराचे नियोजन कसे करावे. ब्रह्मांडाचा मुख्य चालक कोण, पंचमहाभूते कोणती, त्यांचे कार्य काय, विज्ञान, कर्म, संन्यास, आत्मा, परमात्मा, पुरुषोत्तम, दैवासुर संपत्ती, विश्वदर्शन, ब्रह्मदर्शन, अनेक विषयाचे ज्ञान या सनातन धर्माने आपल्याला दिलेले आहेत. तसेच केवळ भगवद्गीता ह्या ग्रंथामधूनही आपणाला ही माहिती मिळणार आहे, यात शंका नाही. यानंतर आपण बघणार आहोत दुसरा श्लोक. मी एकदा म्हणून दाखवतो. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणः प्रवृद्धा विषय प्रबाला अधश्च मूढान्यनुसन्ततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके. आपण म्हणा माझ्या मागे, मी एक एक ओळ म्हणतो. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गणः प्रवृद्धा विषय प्रवाला. म्हणा. अधश्च मूला अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणः प्रवृद्धा विषय प्रवाला अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके. आपण म्हणा. अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके. अहो, आपलं शास्त्र काही हजार वर्षापूर्वीचं असून सुद्धा आपण इतक्या दिवस जे श्लोक म्हटलेले आहेत, ते पहिला जो श्लोक होता ऊर्ध्वमूलमदशाख, हा अनुष्टुप छंदामधला होता. या अनुष्टुप छंदामध्ये एका चरणामध्ये 8 अक्षर असतात आणि अशा 4 ओळी म्हणजे एकूण 32 वर्ण या ठिकाणी आहेत. परंतु काही ठिकाणी आपण त्रिष्टुप छंदांचा उपयोग केलेला आहे. यामध्ये एका ओळीमध्ये 11 अक्षर असतात आणि या अशा एकूण 4 ओळी असतात आणि संपूर्ण गीता यामध्ये बांधली गेलेली आहे. याच्यापेक्षा एकही अक्षर जास्त किंवा कमी आपल्याला दिसणार नाही. इतकी ॲक्युरसी, इतका अचूकपणा जो आहे तो पूर्वीपासून काही हजारो वर्षापासून आपण ठेवलेला आहे, आपल्या पूर्वजांनी ठेवलेला आहे. आता आपण याचा अर्थ बघूया. भगवंत आपल्याला सांगतात, या ब्रह्मांड रूपी वृक्षाच्या झाडाच्या अनेक सत्व, रज, तम असे गुणरूपी आपण बघितलं थोडस, तशा फांद्या आहेत. तसेच प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगाने बीज, त्यांचे अंकुर, त्यापासून देवयोनी, राक्षस योनी, मनुष्य योनी, लाखो प्रकारचे जीवजंतू, पशु, पक्षी, वेली, वृक्ष, चांगले वाईट कर्म करणारे सर्व प्रकारचे जीव पृथ्वीवर, आकाशात आणि पाताळामध्ये जन्म घेतात. त्यांची संख्या आपण बघितलं 84 लक्ष योनी आहेत. या सर्व फांद्या आहेत, पानं आहेत. तसेच मनुष्य योनीमध्ये आपल्या कर्मानुसार अहंकार, प्रेम, द्वेष इत्यादी अनेक भावभावनांच्या इच्छा व वासना यांची मुळे वर आणि खाली सर्वत्र या संसारामध्ये पसरलेली आहेत आणि पुरेपूर भरलेली आहेत. हे तू सावधपणे जाण. आता सावधपणा या विषयावर आपण बघणार आहोत. पुढे बघूया ते. तर भगवंत आपल्याला अर्जुनाच्या माध्यमातून सांगतात. त्यामध्ये मनुष्य योनी ही अशी एकच योनी आहे
की जिला इच्छेनुसार चांगली, वाईट, मध्यम, साधारण कर्मे करण्याचा अधिकार प्राप्त आहे. लक्षात घ्या, 84 लाख पैकी फक्त एक योनी आहे आपली, जी आपल्याला परमेश्वराने भगवंतानी दिलेली आहे. बाकी सर्व किती 83,99,999 योनींना खूप बंधनं आहेत. असे जसे झाडांना चालता येत नाही, पशु पक्षी यांना मर्यादेतच जगता येते, मर्यादेतच बुद्धी असते. एवढं काय, देवांना सुद्धा मर्यादेत राहावं लागतं. कारण एकदा देव झाल्यानंतर पृथ्वीवर तप करण्याचा अधिकार देवांना नाही. म्हणून प्रत्येक मानवाने आपल्या आयुष्याचा एकही क्षण अनावश्यक गोष्टींसाठी वाया घालवता कामा नये. त्यासाठी प्रथम काय पाहिजे? मग आता ठरलं आपलं की आम्ही आमच्या आयुष्यातला एकही क्षण वाया घालवणार नाही. मग त्यासाठी काय करायला लागेल? आपण मागे बघितलंय 12व्या अध्यायामध्ये की स्वाध्याय. स्वाध्याय याचा अर्थ काय हो? स्वचा अध्याय, स्वतःचा अध्याय, स्वतःचा अभ्यास, आणि ते म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे, नर करणी कराय तो नरका नारायण बन जाय. आणि आपण ज्यावेळेस हिमालयामध्ये बघू, त्यावेळेस नर आणि नारायण ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला आणि बघायला प्रत्यक्ष मिळतील. आपण हे जे सगळं करतो आहोत, तर त्याचं मूळ कारण दोनच आहे. काय? की आपलं देहज्ञान ज्ञान किती आहे ते बघायचं आहे, आणि आत्मज्ञान मला किती झालेलं आहे ते बघायचं आहे. एकदा का आपल्याला सगळं माहिती झालं की मग आपलं लक्ष कुठे किती वेळ द्यायचं हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. त्यामध्ये देहज्ञान सुद्धा घेणं गरजेचं आहे. मानसिक भावभावनांचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. ज्याप्रमाणे एखाद्या गाडीमध्ये हजारो पार्ट असतात, एक जरी पार्ट खराब झाला तरी ती गाडी पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही. त्या पद्धतीने आपल्याला देहाचं ज्ञान होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि देहाचं ज्ञान झाल्यानंतर सर्वात श्रेष्ठ ज्ञान जे आहे ते आत्मज्ञान आहे. आणि मग ते आत्मज्ञान करून घेताना दोनच गोष्टी लक्षात ठेवायचे की आपला भाव पवित्र पाहिजे आणि आपली श्रद्धा पाहिजे. आपल्या शास्त्रावर आपली श्रद्धा पाहिजे. श्रवण कसं करावं या संदर्भामध्ये आपण पुढे बघणार आहोत की प्रत्येक ठिकाणी आम्हाला चाणाक्षपणा, सावधपणा अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठीचं उदाहरण जर बघायचं ठरलं तर माझी आपणाला विनंती आहे की जाणीवपूर्वक स्वतःला वेळ काढून आपण बगीच्यामध्ये जा, जिथे खूप लहान मुलं खेळतायत. लहान मुलं हे देवाचे अवतार असतात. आणि मग ते जे लहान मुलं जे देवाचे अवतार असतात, तर ते वेगवेगळे कृती करत असतात, खेळत असतात, भांडत असतात, उड्या मारत असतात. आणि त्यांच्यातली जी ऊर्जा आहे त्याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. आणि ते जेव्हा आपण अत्यंत बारीकरित्या बघू, त्यावेळेस एका वेगळ्याच आनंदामध्ये आपण राहणार यात शंका नाही. मग त्यामुळे आपल्याला काय बघितलं पाहिजे? तर यासाठी अत्यंत चाणाक्षपणे आपण आपलं जीवन घालवायचं आहे. आणि त्यासाठी स्वामी विवेकानंदांचं आपण उदाहरण घेणार आहोत. स्वामी विवेकानंद किती जगले हो? फक्त 39 वर्ष. 39 वर्ष स्वामी विवेकानंद जगले. परंतु त्यांनी आयुष्यामध्ये इतक्या चांगल्या गोष्टी केल्या की त्यामुळे आज भारतामध्ये टाटा इन्स्टिट्यूट नावाची जी कंपनी आहे, टाटा कंपनी जी आहे, त्याची कशी डेव्हलपमेंट झाली, अनेक प्रकार त्याच्यामध्ये आहेत, अनेक भाग आहेत. परंतु आपल्याला वेळेच्या मर्यादेनुसार मी फक्त एकच गोष्ट आपल्याला सांगणार आहे की जमशेदजी टाटा हे 1893 मध्ये शिकागोला चालले होते. आणि त्याच वेळेस बोटीमध्ये अर्थात, तर त्यावेळेस स्वामी विवेकानंदांची आणि त्यांची भेट झाली. आणि जेव्हा ते शिकागोमध्ये जात होते त्यावेळेस ते म्हणाले की अहो, आमच्या देशासाठी आपण काही करता की नाही? स्वामी विवेकानंद हे संपूर्ण भारताला पायी फिरून आले होते त्या काळामध्ये.
आणि त्यांनी आपल्या समाजाची रचना, आपल्या तरुणांची परिस्थिती याचा पूर्ण अभ्यासाचं जे आकलन होतं ते त्यांनी जमशेदजी टाटांना सांगितलं. आणि टाटा म्हणाले की दुसऱ्या देशामधून मी मशिनरी विकत घेण्यापेक्षा माझ्या देशातच का मशिनरी तयार करू नये. आणि मग त्यामुळे 1909 साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना झाली. आणि आज आपण टाटांची प्रगती बघता आहात. जगामध्ये संपूर्ण जगात 30 पेक्षा जास्त कंपन्या आणि प्रगती प्रिन्सिपल आपल्याला माहिती असेल डिटेल की अत्यंत सच्छीलपणे काम करणारी ही कंपनी आहे. त्यातील सगळे लोक आहेत. याचा याचा अर्थ असा आहे की स्वामीजी आणि जमशेदजी टाटा हे अत्यंत जागृत होते. ते डोळस होते आणि त्यामुळेच आपल्याला हे सगळं सुख उपभोगता आलं भारताला विशेषतः. मग यातून काय घ्यायचं आपल्याला? तर आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असा, मग ते अध्यात्म असो की भौतिक जगतातील असो, सर्वत्र जागृतपणा, चाणाक्षपणा, सावधपणा असणे हे गुण अत्यंत गरजेचे आहेत बरं आपल्या प्रगतीसाठी. मग आता आज आपण एकच गुण बघणार आहोत. आपण सगळ्या गुणांबद्दलचा अभ्यास परमेश्वर कृपेने बघणार आहोत. आज आपण फक्त सावध गुण, सावधपणा याचा आपण अभ्यास करणार आहोत. अत्यंत धावता आढावा आपण घेणार आहोत. सावध कोण असतो? जो जिवंत असतो तो सावध असतो. जो मेलेला आहे तो सावध नसतो. मग त्याचे उतरती भांजणी, चढती भांजणी आहे ती अगदी थोडक्यामध्ये मी आपणाला सांगतो. मृत माणसाचा सावधपणा 0. त्यानंतर कमी आत्मविश्वासू, अपराधी, लाजाळू याचा फक्त 0.2, आपण 10 पैकी मार्क धरतोय, याचा फक्त 0.2च सावधपणा, उत्साह असतो बरं का. निराश, उदासीन यांचा फक्त 0.5. दुःखी असल्यास 0.75. भीतीत असल्यास 10%. काहीतरी मोठी छोटी गोष्ट करण्याची इच्छा असली की आपला उत्साह, आपला सावधपणा, आपली कॉन्शियस लेवल ही 12-13% सावध असते. पण इच्छा जर पूर्ण झाली नाही आणि आपण संतापलो तर तो 15% फक्त सावधपणा असतो बरं का आपला. आणि अभिमानी मनुष्य जो आहे, आता बघा आपण किती अभिमानी आहोत. आपल्या देशांचे राजे किंवा स्वातंत्र्यवीर हे जे होते ते किती स्वाभिमानी होते, तरी सुद्धा त्यांचा फक्त 17 ते 18% सावधपणा जागृत असतो. यानंतर स्थिर वृत्तीचा जो मनुष्य आहे त्याचं जे यश अपयशामध्ये स्थिर वृत्तीचा मनुष्य हा 25% अलर्ट असतो. काम करून यशस्वी झालेला मनुष्य बघा, आपण काम झाल्यानंतर आपल्याला जे काही आपलं इच्छित साध्य झाल्यानंतर आपण 30% जागृत असतो. आणि आध्यात्मिक जागृत असलेला मनुष्य हा 35% जागृत असतो. परिस्थिती, काळ, वेळ, वय, हवामान पाहून वागणारा यशस्वी मनुष्य हा 40% सावध असतो. प्रेमाने अत्यंत चलाखीने, प्रेम हे खूप महत्वाचं बरं का. कृष्णाच्या बाबतीतलं आपलं उदाहरण आहेच. प्रेमाने अत्यंत चालाखीने जलद काम करणारा, जबाबदारीने वागणारा मनुष्य हा 50% जागृत असतो, यशस्वी असतो. आणि शेवट जो आहे, 1-2 राहिलेत अजून, सर्व कष्ट, पैसा, वेळ खर्च करूनही आनंदी जगणारा मनुष्य, सगळं काही खर्च करून टाकतो, तो मनुष्य हा 55% सावध असतो. आणि पुढचा जो आहे, 2च राहिलेत, अत्यंत शांत ब्रह्मज्ञानी साधू हा 60% जागृतीमध्ये, चेतनानंदामध्ये तो नेहमी असतो, तो नेहमी आनंदी असतो. आणि 70 ते 100% हे देवाचं काम आहे, तो परमेश्वरच असतो, तो आपली नेहमी काळजी घेतो. मग ह्या पद्धतीने आपण बघायचं आपण कुठे जातो, ते कुठल्या क्षेत्रात किती मार्कामध्ये आपण बसतो त्याचाही आपण अभ्यास केला पाहिजे. पण त्याबरोबर हेही लक्षात ठेवलं पाहिजे की भरधाव गाडीचा वेग ज्याप्रमाणे रस्ता, ट्रॅफिक, अडथळे, वेग मर्यादा
इत्यादी अनेक कारणामुळे कमी जास्त जसं तिचा वेग होतो, त्याचप्रमाणे आपल्या मानव देहाचा सावधपणा हा सारखा कमी जास्त होत असतो. मग याच्यासाठी काय करायचं? तर अत्यंत सूक्ष्मतेने दररोज आपला सावधपणा अर्धा टक्का ते 1% वाढवायचा. जाणीवपूर्वक वाढवायचा. जाणीवपूर्वक केल्यानंतरची जी आपल्याला समाधान मिळतं, ते अत्यंत वेगळं समाधान मिळतं. आणि म्हणून आपलं शरीर, मन, बुद्धी, पैसा सर्व काही म्हणजे व्यापार, नोकरी, कुटुंब, राज्य, देश, जग या बाबतीत आपण सावधपणे व यशस्वीपणे जगणं हे आपलं कर्तव्य आहे. भगवंताच्या योगमायेपासून उत्पन्न झालेला आपल्याला मायेविषयी स्वतंत्र बोलायचं आहे. अगोदर आपण बघितलं की नारायण, नारायणानंतर ब्रह्मदेव आणि त्यानंतर ही माया. तर भगवंताच्या योगमायेपासून उत्पन्न झालेला हा संसार दुःखमय, नाश होणारा असल्याने त्याचे चिंतन सोडून केवळ भगवंताचे चिंतन करून त्यांच्या अनुसंधानात राहणे हे वेदांचे सार जाणणे होय. ह्या अस्वस्थ वृक्षाचे अनेक पाने आहेत. त्यामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय त्यांची अत्यंत कोवळी आणि संवेदनशील पाने आहेत. आता आपण बघणार आहोत आजचा 3रा श्लोक. न रूपमत्सेह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असंगशस्त्रेण दृढेन चित्वा. आपण म्हणा माझ्या मागे. न रूपमत्सेह तथोपलभ्यते. म्हणा. न रूपमत्सेह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा. म्हणा आपण. नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम्. म्हणा आपण. अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असंगशस्त्रेण दृढेन चित्वा. म्हणा. असंगशस्त्रेण दृढेन चित्वा. सरळ अर्थ. भगवंत म्हणतात, मी आतापर्यंत जो संसार रूप वृक्ष तुला समजावला त्याचा जर तू सूक्ष्म विचार केला तर हा भासमान आहे. याची सुरुवात व शेवट मानवी मनाला लगेच समजत नाही. तसेच हा स्थिरही नाही. हा संसार वृक्ष क्षणोक्षणाला बदलत असतो. यात अहंता म्हणजे अभिमान, ममता म्हणजे वासना, ममता आणि वासना यांनी हा भरलेला आहे. याच्यासाठी छोटे छोटे उदाहरण जर बघायचे ठरले, हे वेदांतामध्ये आहेत, ब्रह्मसूत्रामध्ये आहेत, की अंधारात पडलेली दोरी अज्ञानामुळे आपल्याला साप वाटते. जसं माकडाला किंवा सिंहाला ज्याप्रमाणे पाण्यात बघितल्याने त्याला ते दुसरे माकड किंवा सिंह भासते, तशी ती दोरी आपल्याला सापासारखी भासते. मग त्यासाठी काय करायचं? तर एक तर प्रकाश पाहिजे, उजेड पाहिजे. आपण बॅटरी लावायची, ती खरंच बघायची, म्हणजे त्या बॅटरीच्या मार्फत आपल्याला त्या दोरीचं ज्ञान होतं. त्याच पद्धतीने ह्या संसाराचं ज्ञान हे आपल्याला अभ्यास केल्याशिवाय मिळणार नाही, हे कधीही विसरता कामा नये. आणि हा संपूर्ण संसार वृक्ष खोटा आहे. मग यासाठी भगवंतांनी काय सांगितलं, की वैराग्य अंगी बाणवून तू त्याचा नाश कर. वैराग्याचं शस्त्र भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि ते शस्त्र ज्यावेळेस आपण वापरू त्यावेळेस आपल्याला कल्याण होणार असं भगवंतांनी हमी दिलेली आहे. वास्तविकरित्या संसाराचे भान आपल्याला नेहमी असावे. जो जन्मतो त्याचा अंत निश्चित आहे. आपण बघितलं
या संदर्भातल्या दोन छोट्या गोष्टी आहेत. रावणाला वृथा अहंकार होता हे आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे त्याचा नाश झाला. पण भारत देश हे जे आपल्या देशाला नाव पडलं त्याचं कारण भरत ह्या राजामुळे. भरत हा राजा, त्याच्या लक्षात आलं की ह्या संसारामध्ये काही अर्थ नाही, म्हणून त्यांनी सगळा सोडून तो जंगलामध्ये गेला आणि त्यांनी संन्यास घेतला. संन्यास घेतल्यानंतर तो एकटाच त्या ठिकाणी राहत होता. त्याचं काय अध्यात्म जे काय करत होता, नित्यनियम करत होता. पण एक चूक त्याच्याकडून झाली. ती कशी झाली आपण बघूया. नदी वाहत होती, नदीच्या शेजारी राजाचं ती झोपडी होती आणि एक हरिणी जी गर्भवती होती ती, तिच्या मागे वाघ लागला आणि त्यामुळे ती हरिणी जी आहे ती पाण्यामध्ये शिरली. पाण्यामध्ये शिरल्यानंतर त्या हरिणीला, ती गर्भिणी असल्यामुळे तिलाच त्या ठिकाणी तिने आपल्या पाडसाला जन्म दिला आणि ती गतप्राण होऊन गेली. आणि त्यामुळे काय झालं की हा राजाला, भरत राजाला अत्यंत वाईट वाटलं आणि मग त्यांनी काय केलं की ते पाडस जे आहे ते घरी आणलं. घरी म्हणजे त्या झोपडीत आणलं आणि अत्यंत प्रेमाने तो त्याला वाढवायला लागला आणि तिथेच मायेने आपलं काम केलं. त्यामुळे त्याचे नित्यकर्मामध्येही बाधा यायला लागली. मग ते जेवलं का नाही, त्याला गवत दिलं का नाही, बाकीच्यांपासून त्याचं संरक्षण करायचं का नाही, ह्या पद्धतीने त्या हरणाबद्दल ममता होऊन यथावकाश तो राजा मरण पावला आणि मरण पावल्यानंतर त्याचा पुढचा जन्म हा हरणाचा झाला. तात्पर्य असं आहे की मृत्यूसमयी आपले मनामध्ये जो विचार येतो त्या विचाराप्रमाणे, विशेषतः वासना येते, त्या विचाराप्रमाणे आपलं जीवन जात असतं, संपत असतं आणि दुसरा जन्म आपल्याला मिळत असतो. हे आपण कधीही विसरायचं नाही. म्हणून काय करायचं, तर दररोज जेवढं जमेल तेवढं, विशेषतः सकाळी उठल्यावर, मी हे वारंवार सांगत असतो की सकाळी उठलं की सगळ्यांचे आभार मानायचे. जे काही माझ्या संपर्कात आहेत, जे माझे नातेवाईक आहेत, त्यांचे आभार मानून नंतर मग स्वतःकडे बघायचं की मी कसा आहे, माझ्या मनात काय विचार आला, काल मला राग कसा आला, काल मी कोणावर रागावलो, काल मी कसा चिडलो. अशा अनेक पद्धतीच्या गोष्टी आपण स्वतःचा अभ्यास करणं, आणि याला 10-15 मिनिटं लागतात, हो जास्त वेळ लागत नाही. आणि हे जेव्हा आपण करू त्यावेळेस आपल्याला सावधपणाच्या बाबतीत आपण डिटेल बघितलं तर त्याप्रमाणे 1-1% अर्धा-अर्धा टक्का आपण दररोज आपली प्रगती करायची आणि मग बघा की आपण एका वेगळ्याच आनंदामध्ये आपण राहिल्याशिवाय जगू शकणार नाही. वासनेपोटी अनेक जन्म माणसाला घ्यावे लागतात. बरं, आता आपण सर्व परमेश्वर कृपेने आपण सगळा अभ्यास करणार आहोत. आता एक थोडीशी चुणूक मी तुम्हाला सांगतो की मृत्यू झाल्यावर नेमकं होतं काय. तर आपल्या शरीरामध्ये ज्या वेळेस मृत्यू होतो तेव्हा प्राण निघून जातो आणि तो प्राण काय घेऊन जातो हो आपल्या बरोबर, तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, 1 मन, अशा प्रकारे 17 तत्व तो आत्मा आपल्याकडून, आपल्या शरीरातून ज्यावेळेस निघून जातो त्यावेळेस तो बरोबर घेऊन जातो सूक्ष्म रूपामध्ये. अहो असं कसं शक्य आहे, सूक्ष्म रूपामध्ये काही सांगता तुम्ही. तसं नाही. एक आंब्याची कोय आपल्याकडे दिली आणि आपल्याला दाखवली की ही आंब्याची कोय आहे, सांगा याच्याबद्दलची माहिती द्या. मग आपल्या आपल्या ज्ञानाप्रमाणे एक जण म्हणेल ही आंब्याची कोय आहे, एक जण म्हणेल ही आंब्याच्या कोय पाण्यामध्ये जमिनीमध्ये टाकल्यानंतर तिची जर संगोपना केलं तर त्याला आंबे येतील. एक जण म्हणेल याच्यामध्ये लाखो आंब्याची झाडं लपलेली आहेत. कशामुळे, त्याच्या बुद्धीमुळे, त्याच्या अभ्यासामुळे, त्याच्या कर्मामुळे, त्याच्या सत्संगतीमुळे, त्याच्या गुरूंनी सांगितल्यामुळे. तात्पर्य असं आहे, तद्वत आपला आत्मा जेव्हा बाहेर पडतो शरीरातून त्यावेळेस हे 17 तत्व कोणते आहेत, डोळे, जीभ, कान, नाक, त्वचा हे ज्ञानेंद्रिय, तोंड, हात, पाय, मूत्रमार्ग, गुदमार्ग हे कर्मेंद्रिय, प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे हे कर्मेंद्रिय आणि एक मन, असे एकूण 16 तत्व जे आहेत ते आपला जेव्हा प्राण जातो शरीरातून त्यावेळेस हे 16 तत्व आणि आत्मा अशा पद्धतीने
हा पंचतत्वामध्ये विलीन होतो आणि यालाच लिंग देह असं म्हटलेलं आहे. अत्यंत सूक्ष्म अभ्यास आपल्या सनातन धर्माने केलेला आहे. त्यामुळे आता याला उदाहरण द्या. कसं शक्य आहे? काही सांगताय तुम्ही आपलं. तसं नाही. भगवंतांनी उदाहरण असं दिलं आहे, की वारा ज्याप्रमाणे फुलातील सुगंध स्वतः बरोबर घेऊन जातो. आपण जर बगीच्यात फिरलो, तर आपल्याला सुगंध मिळतो. तो कोणामुळे मिळतो? त्या फुलांमुळे मिळतो. आणि तो जो वारा आहे, तो वारा फक्त वाहायचं काम करतो आणि फूल मात्र त्याच ठिकाणी राहतं. फूल कुठे असतं हो? जमिनीवरच असतं. त्याप्रमाणेच आपला जो लिंगदेह आहे, फक्त वायू रूपाने वर जातो व स्थूल रूप पृथ्वीवर निष्प्राण होऊन राहतं. जसं सुगंध वारा घेऊन जातो, त्याच पद्धतीने आपलं जे शरीर आहे, ते शरीर ह्याच ठिकाणी निष्प्राण राहतं आणि मग आपण त्याचं विधी पुढची गोष्टी करतो. Okay, I found this on the web for Misha. Check it out. या आत्मज्ञानाने, अध्यात्माचे ज्ञानाने मूळ आत्मज्ञान मिळवावे, त्यासाठी जग हे खोटे आहे, नाशवंत आहे, हे समजून घेणं आपलं कर्तव्य आहे. बुद्धीला वैराग्याची पूर्ण सहाय्य करावं आणि ही वैराग्याची जी तलवार आहे, मग आता ती तलवार घेतली तर ती कशी घ्यायची, काय करायचं? आपल्याला आता ठरलं की हा संसार वृक्ष जो आहे तो मनाने आपण त्याच्यापासून अलिप्त होण्याचा प्रयत्न करायचा. इतक्या सहजासहजी ही गोष्ट शक्य नाही, पण प्रयत्न मात्र जरूर करायचा. आणि मग सातत्याने अभ्यास केल्याने आपण मनाने तरी या संसार वृक्षापासून निश्चितपणे बाजूला जातो, आपले सर्व कर्तव्य कर्म करून. हे मात्र महत्वाचं आहे बरं. मग ही जी वैराग्याची तलवार आहे, तिला विवेक नावाच्या रूपाने, सहानीने तिला पाजळायची आहे, म्हणजे तिला धार लावायची. विवेक म्हणजे काय? की तो विवेक याचा अर्थ सारासार विचार, थोडक्यात सांगायचं ठरलं तर. आणि ह्या भ्रामक खोट्या संसारावर मनाने, भावनेने चालवून निरपेक्ष म्हणजे कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता, फळाची अपेक्षा किती ठेवायची? कणभर सुद्धा नाही. कणभर जरी आपण अपेक्षा ठेवली नाही, तर आपले कर्तव्य कर्म माणसाने नियमित करावे. आणि या श्लोकामध्ये भगवंताने आपणाला असं सांगितलेलं आहे की वैराग्य रूप तलवारीने हा संसार वृक्ष भावनेच्या आधारे आपण यापासून विलग होण्याचा प्रयत्न करायचा. हे एकदा होणार नाही, एका दमात होणार नाही, पण प्रयत्न मात्र जरूर करावा. सज्जन हो, आपण सर्व मुमुक्षु आहोत, म्हणजे आपणाला ज्ञान मिळवण्याची इच्छा आहे, त्यासाठी अभ्यास हा करावाच लागणार. अभ्यास म्हणजे एकच गोष्ट वारंवार वारंवार करणे, आणि त्याशिवाय आपल्या अंतःकरणामध्ये हा अभ्यास पूर्ण उतरणार नाही. म्हणून सनातन धर्मामध्ये नियत आणि नैमित्तिक कर्माला अत्यंत महत्व दिलेलं आहे. म्हणून आपली सर्वांगीण प्रगती करणं, अभ्यास करणं, शांतपणे ध्यान करणं, त्यानंतर चांगला आहार घेणं, सत्वयुक्त आहार घेणं, हे आपलं कर्तव्य आहे. आणि हरिओम तत्सत. मी आता प्रार्थना म्हणतो. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं। ओम शांति शांति शांति। तत्सत् कृष्णार्पणमस्तु। इदं मम। हरि ओम। रामकृष्ण हरि।